त्यांनी एक कामाचं विजन दिलेलं आहे की मान आणि खटाव तालुक्यासाठी मी एक मोठं कॉलेज उभारीन. पाण्याचा विषय जो होता तो पाण्याचा विषय मार्गी लावलेला आहे त्यांनी. 80% मान खटावचा विकास झालेला आहे. या तालुक्याचा दुष्काळी तालुका म्हणून जो कलंक लागलेला तालुक्याला होता तो 80% पुसण्याचं काम भाऊनी केलेलं आहे. आणि एक्सलंट नीड्स नो रेकग्निशन कम्स ऑटोमॅटिकली व्हेन यू आर एक्सलंट. त्या दिवशी त्यांनी सांगितलं की बाबा मी आता पाणी ह्या मुद्द्यावर इथून पुढचं इलेक्शन लढवणार नाही. जाईल त्या माणसाला कधी पाठीमागं पाठवत नाहीत. त्या पोरांचं काम म्हणा कुणाचं काम एका मिनिटात ते करतात. नमस्कार, मानदेशप्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. महाराष्ट्रामध्ये विधानसभेची रणधुमाळी सुरू आहे. आपण सध्या मान खटाव विधानसभा मतदारसंघामध्ये आहे. आपण या निवडणुकीच्या अनुषंगाने विविध मतदारसंघामध्ये फिरतोय आणि सामान्य जनतेला विचारतोय की तुम्हाला कोण आमदार पाहिजे, कार्यकर्त्यांना विचारतोय की समर्थकांना विचारतोय की तुमच्या भावना काय आहेत, तुम्हाला आमदार तेच का पाहिजेत, आणि पुढाऱ्यांना देखील विचारतोय की तुम्हाला का आमदार व्हायचे. तर आता मान खटाव विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीकडून जयकुमार गोरे हे उमेदवार आहेत आणि ते 3 वेळा आमदार राहिलेले आहेत आणि आता ते 4थ्यांदा त्यांनी फॉर्म भरलेला आहे, उमेदवारी अर्ज भरलेला आहे. आता त्यांच्या कार्यकर्त्यांना, त्यांच्या समर्थकांना त्यांना का आमदार करायचं आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सध्या आपण गोंदवलेमध्ये आहे. तर नमस्कार. नमस्कार. काय आता जयकुमार गोरेंचे समर्थक आहे तुम्ही, तुम्हाला जयकुमार गोरेंना आमदार का करायचं? भाऊंना आमदार करण्याचा पाठीमागे आमचा एक उद्देश असा आहे की भाऊनी जाहीर सभेमध्ये आव्हान केलेलं आहे की आतापर्यंत मी पाण्यासंदर्भात केलेली कामं आणि पाण्याची ही शेवटचीच म्हणजे निवडणूक झालेली, इथून पुढं त्यांनी एक कामाचं विजन दिलेलं आहे की मान आणि खटाव तालुक्यासाठी मी एक मोठं कॉलेज उभारीन, मसवडची MIDC चालू करीन आणि राहिलेले पाण्याचे प्रश्न आहेत ते सोडवीन. याच्यासाठी आम्हाला भावना आमदार करायचं. मी एक आठवड्याभरापूर्वी भारतीय जनता पक्षामध्ये म्हणजे जयकुमार गोरे यांच्या पक्षामध्ये प्रवेश केला, त्यांच्यासोबत आता काम करताय, म्हणजे का वाटलं तुम्हाला त्यांच्यासोबत काम करावं असं? मी पाठीमागे बोललेलो आहे, ज्या दिवशी प्रवेश केला त्या दिवशी तुम्हाला बोललेलो आहे पत्रकारांना की मला विकास करायचा गावाचा विकास करण्यासाठी मी भाऊंच्या बरोबर जाण्याचा मी व माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी निर्णय घेतलेला आहे. तुम्ही जयकुमार गोरेंवर प्रेम करता, आता ते उमेदवार आहेत महायुतीकडून, तर तुम्ही त्यांचं समर्थक आहे, तुम्हाला त्यांना का आमदार करायचं? भाऊंना आमदार करण्याचं स्पष्टीकरण आता सरपंचांनी दिलेलंच आहे. कारण भाऊ एक सक्षम नेतृत्व आहे. म्हणजे आज आता आम्ही 10-15 वर्षात बघतोय, आम्ही त्यांच्या बरोबर नव्हतो, परंतु आता ह्या 8-10 महिन्यात आम्ही त्यांच्याबरोबर काम करायचं ठरवलंय. त्याचं कारण असं आहे की त्यांचा विकास कामे इतकी प्रचंड आहेत. आता पाण्याचा विषय जो होता तो पाण्याचा विषय मार्गी लावलेला आहे त्यांनी. दुसरं आता मान खटावला शैक्षणिक क्रांती गरजेची होती, त्या शैक्षणिक क्रांती घडवायचं पण त्यांच्या डोक्यात आहे आणि त्यांनी ते शब्द दिलेला आहे जनतेला. MIDC चा पण विषय मार्गी लावू असं 2-3 वर्षात येत्या 2-3 वर्षात मार्गी लावू असा त्यांनी शब्द दिलेला आहे. ह्याच्या पलीकडे जनतेला काय पाहिजे आहे? MIDC जर झाली तर तरुण वर्गाला हाताला कामं मिळतील, रोजगार मिळेल, पाणी झाले, शेती पिकेल, शैक्षणिक क्रांती झाली तर गोरगरिबांची शेतकऱ्यांची मुलं शिकतील. ह्याच्या पलीकडे काय नको आहे आम्हाला. त्यामुळे आम्ही भाऊंच्या बरोबर आहे. जयकुमार गोरेंविषयी तुम्हाला काय वाटतं? जयकुमार गोरे हे स्वतः नेतृत्व निर्माण केलेलं स्वयं नेता आहेत आणि त्यांच्याबद्दल बोलायचं जर झालं तर ते मान खटावचा विकास करू शकतील आणि त्यांच्यावर कोणाचाही फॉल्ट नाही. ते स्वतः निर्णय घेऊन स्वतः विकास करू शकतील. काय ते उमेदवार आहेत, आता त्यांना तुम्ही आमदार का करायचं ठरवलंय? आता 80% मान खटावचा विकास झालेला आहे. पाणी प्रश्न 80-90% पूर्ण झालेला आहे. जे 10% राहिलेला आहे तो पूर्ण व्हावा याच्यासाठी आणि MIDC म्हणा, कॉलेज, शैक्षणिक क्रांती, औद्योगिक क्रांती होण्यासाठी त्यांना आमदार करायचं आहे. आणि काय सांगाल, निवडणुका लागल्या, सन 2024च्या या निवडणुकीमध्ये
सन्माननीय आमदार जयकुमार गोरेभाऊ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहे. सलग 3 टर्म ते आमदार म्हणून कार्यरत मान तालुक्यामध्ये आहेत. सन 2009 पूर्वीचा मान तालुका आणि सन 2024चा मान तालुका जर अभ्यासला तर पार्टीचे कार्यकर्ते तर सोडा, पार्टीचे पदाधिकारी सोडा, परंतु विरोधकांच्या सुद्धा मनामध्ये एक आदराचं स्थान निर्माण करणारं नेतृत्व या मान तालुक्याला मिळालेलं आहे. या तालुक्याचा दुष्काळी तालुका म्हणून जो कलंक लागलेला तालुक्याला होता तो 80% पुसण्याचं काम भाऊनी केलेलं आहे. एक खरी आणि वस्तुस्थिती सांगतो की कॉलेजच्या ट्रिपच्या माध्यमातून आम्ही कराड पाटण या भागात गेलेलो असताना ज्या एसटीतून आम्ही उतरलो, आमच्या कॉलेजचा पूर्ण ग्रुप होता बॅच. त्यावेळेला त्या ठिकाणी उतरल्यानंतर आम्ही एका हॉटेलमध्ये उतरलो आणि फक्त पाणी आणि पाण्याचीच डिमांड करायला लागलो. वेटर आम्हाला पाणी द्या आणि त्याच वेळेला त्याच हॉटेलच्या एका मालकानं, वस्तुस्थिती खरी आहे, त्या बॅचची मुलंही माझ्याबरोबर अजून आहेत या ठिकाणी, त्याच वेळेला त्या मालकाने विचारलं, अहो तुम्ही कुठून मान तालुक्यातून आलाय का? अशी मानची शान 2009च्या पूर्वीची होती, परंतु 2024 मध्ये खरोखरच मानची मान उंचावणारं नेतृत्व आणि स्वाभिमानी नेतृत्व हे मान तालुक्याला मिळालेलं आहे. भाऊंनी पाण्याच्या बाबतीमध्ये अतोनात कष्ट केलेत आणि निस्वार्थी काम केलेलं आहे. कुणाच्या लालचाला बळी पडले नाहीत. कुठेतरी एखादी लाल दिव्याची गाडी घ्यायची आणि तालुक्याकडे दुर्लक्ष करायचं असं भाऊंच्याकडून झालेलं नाही. खरोखरच 15 वर्ष ते तालुका आनंदात ठेवलाय आणि ते स्वतः मात्र झटत आहेत, रात्रंदिवस कष्ट करत आहेत. राहिलेलं त्यांचं स्वप्न आहे 20% मध्ये पाणी पुरवठ्याचं, तेही होईल. दुसरी गोष्ट राहिली शैक्षणिक क्रांती आणि औद्योगिक क्रांतीचा विषय, तोही भाऊंनी स्पष्टपणे सांगितले. दिलेला शब्द पाळणारा नेता म्हणून भाऊंच्याकडे आम्ही गेली 15 वर्ष विश्वासानं बघतोय. अनेक शब्द त्यांनी दिले आणि वेळेत ते पूर्ण केलेले आहेत. आमची नक्कीच आशा आहे की शैक्षणिक क्रांतीमध्ये असेल, औद्योगिक क्रांतीमध्ये असेल, ज्या दिवशी फॉर्म भरला, फॉर्म भरायच्या अगोदर त्यांनी कार्यकर्त्यांना अगदी वेळेचं बंधन सांगून ठेवलेलं आहे की या दिवसापर्यंत या तारखेपर्यंत मी MIDCचं काम चालू करेन, मी शैक्षणिक क्रांती करेन. तालुक्यातली मुलं ही बाहेर न शिकण्यासाठी जाता कामा नयेत, ते तालुक्यामध्येच कसे राहतील आणि कमी खर्चामध्ये त्यांना उच्च शिक्षण कसं घेता येईल या पद्धतीचं भाऊंचं नियोजन आहे. आमची नक्की खात्री आहे पाण्याचा तर प्रश्न मिटलेलाच आहे, तर आता औद्योगिक आणि शैक्षणिक क्रांती भाऊंनीच करावी आणि तेच करू शकतात, बाकी कुणी करू शकत नाही. जे आमचं आज वय 50-55च्या दरम्यानचं आहे. आम्ही 2009चा बी तालुका पाहिलेला आहे, 2024चा बी तालुका पाहतोय आणि 2030, 35, 40चा आम्हाला तालुका पाहायचं किंवा एक तालुक्याला एक आदर्श बनवायसाठी एक खंबीर नेतृत्व पाहिजे, ते मिळावं, ते लाभावं आणि म्हणूनच आम्ही भाऊंना आमदार म्हणून इच्छित आहे. काय वाटतं तुम्हाला आमदार जयकुमार गोरे भाऊ आहेत, हे मानचा विकास करण्यासाठी सक्षम आहेत. ज्यांच्याकडे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक विकास केला जाऊ शकतो, त्यासोबतच औद्योगिक विकासासाठी सक्षम नेतृत्व असं आहे जयकुमार भाऊ हे. आणि त्यांच्याबद्दल जास्त काय बोलण्यापेक्षा मी तो एका वाक्यात सांगू शकतो, जयकुमार गोरेभाऊ हे एक्सलंट लिडरशिप आणि क्वालिटी असणारं व्यक्तिमत्व आहे आणि एक्सलंट नीड्स नो रेकग्निशन कम्स ऑटोमॅटिकली व्हेन यू आर एक्सलंट. म्हणून आमचं मत जयाभाऊंनाच राहील. सक्षम नेतृत्वासाठी आम्ही काही करायला तयार आहे त्यांच्यासाठी, म्हणून जयाभाऊंची गरज आहे आणि खरोखरच सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक विकास करण्याची क्षमता असलेला नेता, त्यासोबतच औद्योगिक क्रांतीची गरज आहे आता मान तालुक्यामध्ये. तालुक्यामध्ये अनेक सुशिक्षित बेरोजगार आहेत, ज्यांना नोकरी नाहीत, ज्यांना पुणे, मुंबई सारख्या शहराच्या ठिकाणी नोकरीसाठी जावं लागतं. त्यासाठी औद्योगिक क्रांतीची खूप गरज आहे. जयाभाऊ करू शकतात हे काम पूर्ण, म्हणून आमचं ह्या नेतृत्वाला प्राधान्य आहे आणि खंबीर साथ आहे आमच्या नेतृत्वाला. जयकुमार गोरेंविषयी काय वाटतं? ते आता उमेदवार आहेत महायुतीचे आणि जयकुमार गोरेच निवडून आले पाहिजे. कामं भरपूर केलेले आहेत त्यांनी. पहिला पाण्याचा संघर्ष त्यांनी केला, सगळं गावोगाव पाणी पोचवलं, पुन्हा लाईटचं, रस्त्याची कामं केली त्यांनी. आता MIDCचं काम आणलंय त्यांनी मंजूर करून, ते झालं पाहिजे. म्हणजे गोरगरिबासनी
हाताला हे काम मिळेल, यासाठी जयाभाऊच पाहिजेत आपल्याला. आणि जयाभाऊच येणार आता मोठ्या मताधिकाने. कशी निवडणूक होईल आता? आता होणार की जयाभाऊ सारखेच होणार नाही होय. भाऊ. जयकुमार गोरेच येणार. बर. मला जयकुमार गोरेंचीच गरज आहे, दुसरा कोणी नको. भाऊ आमदार जोपर्यंत राजकारणात आल्यापासून आम्ही भाऊंच्या बरोबर गेले 15 वर्ष आहे. त्याचं कारण काय आहे की हा तरुणाचा आयडॉल आहे. तरुणांना काहीतरी मिळणार आहे असं त्यांच्याकडून तरुणांच्या अपेक्षा आहेत. आणि आता परवा तर त्याने फॉर्म ज्या दिवशी भरला त्या दिवशी त्यांनी सांगितलं की बाबा मी आता पाणी ह्या मुद्द्यावर इथून पुढचं इलेक्शन लढवणार नाही. मी आता इथून पुढं शैक्षणिक क्रांती आणि औद्योगिक क्रांतीवर माझी लढाई असेल. आणि मला वाटते शैक्षणिक क्रांतीची खरंच ह्या माझ्या मान तालुक्याला खूप गरज आहे. कारण मी बरेच चटके भोगलेले आहेत, खूप चटके भोगले आहेत. माझ्या मुलांना 12वी नंतर कुठं ॲडमिशन घ्यायचं, अगदी भावना पण ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत या. आणि त्यामुळं बऱ्याच ठिकाणी ॲडमिशनच्या प्रोसेससाठी भरपूर कोलाट्या खाल्ल्या ते. पण आम्ही कोलाट्या खाऊन सुद्धा ॲडमिशन मिळवली. पण माझ्यासारख्या सगळ्याच लोकांना ते जमणार नाहीये. तर गोरगरीब जनतेचा खरंच हिताचा तो निर्णय आहे. आणि गोरगरीब जनतेने ते काम करतील हे 100% आमची आशा आहे. त्यानंतर औद्योगिक क्रांती असेल. औद्योगिक क्रांती आता MIDC सारखं आता कॉरिडॉर सारखी एवढी मोठी जर महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्रात एवढी मोठी जर MIDC होत असेल तर माझ्या मान खटावच्या या परिसरातील ज्या काय त्यांच्या नियोजनानुसार 25,000 मुलांच्या तरुणांच्या हाताला काय मिळेल. चला आमचं जिंदगी वाईट झाली रे, पण इथनं पुढच्याची चांगली व्हावं ही आमची भावना आहे. त्यामुळं जयकुमार गोरे भाऊ हे आपल्या मान तालुक्याला खरोखर देव माणूस लाभलेला आहे. आणि त्यांच्यासारखं नेतृत्व आम्हाला मिळालंय म्हणजे खरंच आमचं भाग्य आहे. आणि पाण्याच्या बाबतीत म्हणाला आता जे कटापूरचं पाण्याचं तर बघताय, अतिशय प्रचंड फार ताकदीनं काम गेले 7-8 महिन्यापासून एवढ्या प्रचंड ताकदीनं काम त्यांनी केलेलं आहे. आणि त्याच्या अगोदर आमच्या उरमुडीचं पाणी ह्या किरकसालच्या बोगद्यातून जे वाहत गेलं, आमच्या इकडं लोकांची ऊसाची शेती झाली. आज हजारो एकर बागायत पाण्याखाली आले, ऊस शेती करतायत. आणि आज कारखानदारी एक चांगले 2-3 कारखाने चालतील अशी एवढी मोठी बागायत शेती झालेली आहे. आता आमच्या गोंदवल्याच्या दक्षिण भागात पाणी आलेलं आहे जे कटापूरचं, तिकडे सुद्धा ते लोक सुजलम सुफलम होतील. पण आपल्याला जर समजा पुढचं काय भवितव्य जर गाठायचं असेल तर आपल्याला जयाभाऊंची खूप काळाची गरज आहे. अक्षरशः एक दुर्दैवाची गोष्ट सांगायचं, दुष्काळ पडला होता. भाऊ राजकारणात यायच्या अगोदर एका दिवसात आम्ही 3 दिवसात आम्ही 5 होलं घेतली होती. आम्ही हा विषय सोडून दिला होता की आता आपल्या शेतीला कधीच पाणी मिळणार नाहीये. पण मला खरंच इतका स्वाभिमान वाटतोय, अक्षरशः आता विहिरीच्या कडेला कुठल्याही महिलाने जरी पाणी प्यायला घ्यायचं म्हणलं तर विहिरीच्या कडेला बसून ते पाणी घेऊ शकतात. एवढंच नाही तर 50-60 वर्षापूर्वीच्या बंद पडलेल्या विहिरीतनी सुद्धा आता पाणी आलेलं आहे. म्हणजे ही क्रांती फक्त जयाभाऊनीच केलेली आहे. तर जयाभाऊंच्या बरोबर सर्वसामान्य लोक आहेत, आमच्यासारखे तरुण वर्ग आहे. आणि महिला मंडळ तर तुम्हाला माहित आहे, महिला भगिनी त्यांच्या बरोबर आहेतच. अगदी 100% त्यांना मदत करतील अशी आमची खात्री आहे. आणि बाकी तुम्हाला काय आणखीन विचार असलं विचारा. तुम्ही सांगितलं आता त्यांनी पाणी आणलं आणि अनेक गोष्टी सुविधा अजून MIDC सारख्या शिक्षणासारख्या यासाठी आम्हाला जयकुमार गोरेंना निवडून द्यायचं. कसं तुम्हाला त्यांचं नेतृत्व का आवडलं? मनुष्यच ऍक्टिव्ह आहे तो. त्यांचं काम करण्याची पद्धत इतकी सुंदर आहे. माझ्यासारखा एखादा गरीब कार्यकर्ता जर त्यांच्याकडे गेला, भाऊ माझं हे काम अडलेलं आहे, तर तिथं भाऊंची काम करण्याची पद्धत आहे. त्यांचा जनता दरबार रोजच आहे. त्यांच्या दारात जनता दरबार रोजच आहे. 100-500 लोक असतात काम घेऊन गेलेले. ते स्वतः एखाद्या अधिकाऱ्याकडे जर काम असेल एखाद्या कॅन्डिडेटचं तर ते स्वतः फोन लावतात आणि तो स्पीकर फोन असतो. त्या स्पीकर फोनवरनं सांगतात की बाबा हा माझ्या माणसाचा परत माझ्याकडे आला नाही पाहिजे, त्याचं काम झालं पाहिजे. एका सेकंदात त्या माणसाचा तो कामाचा फडशा पाडून टाकतात. त्यामुळं ह्या माणसाची गरज आहे, जनतेला गरज आहे. आणि सर्वसामान्यांचं ते नेतृत्व योग्य आहे आणि चांगला मनुष्य आहे. म्हणजे आमच्या दृष्टीने तर खूप चांगले आहेत. अजून कोण बोलतो? 70 वर्ष राष्ट्रवादीकडेच होतो, पण असं काम भाऊंच्या सारखं कोणीच केलं नाही. आणि परशुराम शिंदे आमचे होते उद्योगपती, त्यांच्या संग मी फिरलो, पण त्यांना यश आलं नाही, त्यात ते गेले. काय मी जवळजवळ 10 वर्ष हे समजा पट्टा
म्हणजे आता ही खालची 40 गावं, आता एक खटाव इकडं आलं तर ही कामं संपूर्ण तात्या होते, तात्यांच्या संघ मी ती 40 वर्ष काढली, पण अशी कामं कधीच झाली नाहीत. आणि भाऊंचं नेतृत्व चांगलं आहे. जाईल त्या माणसाला कधी पाठीमागं पाठवत नाहीत. त्या पोरांचं काम म्हणा, कुणाचं काम एका मिनिटात ते करतात. आणि मान तालुक्यासाठी एक नंबर व्यक्ती भाऊ आहेत. आणि इथून पुढं भाऊसनी हीच लाभावं एवढी माझी विनंती. आणि भाऊनी तरण्या पोरांच्यासाठी काही MIDC खोलावं, सर्व्हिसला कुठं लावावं एवढं भाऊनी काम करावं. त्यांना आता आमदार चौथ्यांदा आमदार किला फॉर्म भरलाय, उमेदवारी करतात ते. हा, त्याच्याबद्दल तीच येणार आहेत. 12 बलवते त्यांच्या संघच आहेत, त्यात काही वाद नाही. भाऊ 100% निवडून येणारच. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.